सुद्धा द्यावे लागतील. म्हणून अशा प्रकारे आज प्रत्येकाला वाटतं छत्रपती शिवरायांसारखं पोरग माझ्या पोटी जन्माला यावं, अहिल्यादेवी होळकरांसारखी मुलगी माझ्या पोटी जन्माला यावी. कारण म्हणतात ना, नारी जातीनं जन्म घेतला अहिल्या होणार ग, पिवळ्या झेंड्याची शपथ घेऊन भंडारा लेणार 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 ग. अशी मुलगी माझ्या पोटी जन्माला यावं प्रत्येकाला वाटते. मासाहेब जिजाऊसारखी मुलगी माझ्या पोटी जन्माला सर्व वाटते. छत्रपती शिवरायांसारखा मुलगा माझ्या पोटी जन्माला यावं प्रत्येकाला वाटतं. पण तसे संस्कार आपल्याला द्यायची आपल्याकडे तयारी नाही. कारण आजकाल आपण सर्वजण एका गोष्टीमध्ये गुंतून पडलेलो आहोत. ते म्हणजे कोणतं? मोबाईल बघा, टीव्ही बघा, त्याच्यासारखं वागा. आणि बघा, मी नेहमी सांगते, संस्कार वेस्टर्न कल्चरचे आणि लेकरं आपल्याला पाहिजेत आपल्या भारतीय संस्कृतीची. आपल्या लेकरांना म्हटलं ना, काय आपली लेकरं कशी चालतात? यो यो हाणी सिंग, मुझको थोडा राऊंड घुमा के अन्ना के जैसा चष्मा लगा के. संस्कार आपल्या लेकरांना आपण असे देतो ना. आपल्याला वाटतं माझ्या लेकरांना प्रभू श्रीरामासारखं व्हावं, माझ्या लेकरांना छत्रपती शिवरायांसारखं राहावं. बघा, जसे संस्कार तसेच लेकरं सुद्धा घडणार. म्हणून महाराज म्हणतात, आपुले हिता जोसे जागता धन्य माता पिता तयाची. जो व्यक्ती आपल्या तशी दक्ष जागरूक आहे, त्याची सगळी धन्यता कुणाला दिलेली? आई बाबांना दिलेली आहे. म्हणून आज आपण स्वाभिमानानं म्हणतो, छत्रपती शिवरायांसारखा मुलगा माझ्या पोटी जन्माला. छत्रपती शिवराय म्हणजे कोण? त्यांनी आपल्याला कोणती शिकवण दिली? छत्रपती शिवरायांनी आपल्याला सगळ्यात मोठी एक शिकवण दिली. कोणती? आजकालचे आपले युवा मंडळ हे जास्त कोणत्या गोष्टीच्या मागे लागले? ब्रँडच्या. मोबाईल पाहिजे ब्रँड, ते EMI वर का असेना, पण मोबाईल पाहिजे ब्रँड, कपडे पाहिजेत ब्रँड. मग ते घरी लोळू लोळू रडू का मागून घेतलेले असणार, पण कपडे पाहिजेत, ड्रेस पाहिजे, गाडी पाहिजे ब्रँड. ते निघली ना, कोणती आहे ती जास्त आवाज माते फटर, कोणती ती गाडी? यमा. यम्मा. म्हणजे काही असो, आपल्याला सगळं काय पाहिजे? ब्रँड पाहिजे. छत्रपती शिवरायांनी आपल्याला कोणती गोष्ट शिकवली? की बाबा, ब्रँडच्या मागे लागू नका. आपल्या कर्तृत्वाने आपल्या व्यक्तिमत्वाला एवढं ब्रँड बनवा की ब्रँड आपल्या मागे लागला पाहिजे की तुम्ही आमचा वस्तू वापरा. कारण आपण ब्रँडच्या मागे लागायचं नाही, स्वतःलाच आपण एक ब्रँड बनवून ठेवायचंय. कारण बघा, छत्रपती शिवरायांचे कपडे कोणत्या ब्रँडचे होते? त्या ब्रँडला एकही नाव नाही. पण आज तो कपडा जरी घालून कुणी आलं तर आपण त्यांना मानाचा मुजरा करायला कमी पडत नाही. आणि छत्रपती शिवरायांची तलवार ही कोण्या ब्रँडची होती? पण तिचं नाव काढलं तर म्हणतात दुश्मन सुद्धा चलचल कापायचे की जेव्हा काढायची बाहेर तिची चमचमती धारा, कशी घुसती आरपार शिवरायाची तलवार, कशी घुसती आरपार शिवरायाची तलवार, कशी घुसती आरपार शिवरायाची तलवार, कशी घुसती आरपार शिवरायाची तलवार. जय भवानी बोलोनी तू चालाले हत्यारा, कारोनिया गर्जना महादेव हर हर. जय भवानी, जय शिवाजी, जय भवानी, जय शिवाजी. सर्वांचे हात वर करायचे. आणि जेव्हा मी जय भवानी म्हणेल ना, सर्वांनी मिळून म्हणायचंय जय शिवराय. सर्वांनी मिळून तिकडे युवा मंडळ हात वर. जय भवानी बोलोनी तू चालाले हत्यारा, कारोनिया गर्जना महादेव हर हर. जय भवानी, जय शिवाजी, जय भवानी, जय भवानी, जय भवानी, जय 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 भवानी, जय 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 शिवाजी, जय 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 भवानी. जय भवानी बोलोनी तू चालाले हत्यारा, कारोनिया गर्जना महादेव हर हर. शिर थाटून पाडेले जय हो.
कशी घुसती आरपार शिवरायाची तलवार 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 अशा प्रकारे म्हणतात छत्रपती शिवरायांची जी तलवार होती ना ती सुद्धा एक ब्रँड होती. छत्रपती शिवरायांनी आपल्याला सांगितले की ब्रँडच्या मागे लागू नका आपण स्वतःलाच एक ब्रँड बनवून टाकायचे ते ब्रँड सगळे आपल्या मागे लागले पाहिजे म्हणून कशी घुसती आरपार शिवरायाची तलवार. अजून छत्रपती शिवरायांनी आपल्याला कोणती शिकवण दिली सगळ्यात मोठी शिकवण म्हणजे त्यांनी सांगितले की पराम या स्त्री प्रत्येक महिला जी आपल्याला दिसते ती सर्व आपण आपल्या आया बहिणीप्रमाणे मानायला पाहिजे कारण छत्रपती शिवराय सुद्धा तेच करत होते. एक स्पेशल गोष्ट आहे छत्रपती शिवरायांसमोर आपल्या मुस्लिम बांधवांची त्यांच्या समोर आली होती तर तेव्हाची कथा म्हणतात काय काळ्या राती तळपत होता तिच्या रूपाचा सोन काळ्या राती तळपत होता तिच्या रूपाचा सोन अशीच देखणी होती एका मुसलमानाची सून अशीच देखणी होती एका मुसलमानाची सून पाहून तिला आई म्हणाला राजा तो शिलवान पाहून तिला आई म्हणाला राजा तो शिलवान हे आनंदाने नांदत होती हिंदू मुसलमान आनंदाने नांदत होती हिंदू मुसलमान हे आनंदाने नांदत होती हिंदू मुसलमान हे आनंदाने नांदत होती हिंदू मुसलमान. अजून छत्रपती शिवराय आपल्याला म्हणतात काय एकत्र मिळून राहायला पाहिजे. जेव्हा जेव्हा आपण विभक्त होणार जेव्हा जेव्हा आपल्या हिंदूच्या जाती जातीमध्ये फूट पडणार तेव्हा तेव्हा परकीय येऊन याचा फायदा घेणार म्हणून त्यांनी सांगितले की सर्व एकत्र यायचंय आणि शिवरायांनी सुद्धा तेच केले. स्वराज्य स्थापनेसाठी सर्वात आधी त्यांनी केले स्वराज्य स्थापनेसाठी त्यांनी केल्या एक हो जाती घेऊन भगवा तो हाती घेऊन भगवा तो हाती सुराज्य घडवण्यासाठी आई शिवाई आई जिजाई आशीर्वाद हो पाठी आहे आशीर्वाद हो पाठी दैवत छत्रपती आमचा दैवत छत्रपती छत्रपती शिवाचे मावळे आम्हाला नाही कुणाची भीती शिवाचे मावळे आम्हाला नाही कुणाची भीती. जय भवानी जय जय शिवाजी जय जय भवानी जय जय शिवाजी छत्रपती शिवाजी महाराज की अरे बाकी तिकडे ना काय झालं तिकडं हिना कारण काय गडबड काय चला चला जागेर बाकीच्या काय झालं तिकडे काय झालं बारीक बारीक पोर गेली अशा प्रकारे चांगले संस्कार दिले तरच आपली लेकरं चांगली सुद्धा घडणार आणि तेव्हाच चांगल्या मार्गावर खाली बाजूला. सर्वांनी एकदा भजन करायचंय. विठोबा रकुमारी 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 देवाची पुरी भावसी आज बजू उद्या बजू असं करता करता आपला हा जन्म वाया जाऊ नये. भवनदीच्या पुरामध्ये वाहून जाण्याच्या आधी आपण भक्ती मार्गाला लागायला पाहिजे आणि चांगले संस्कार देऊन आपल्या लेकरांना सुद्धा लावायला पाहिजे. तेव्हाच आपण या संसारामध्ये सुखी सुद्धा राहू शकतो. आणि याच्या पुढचं कीर्तन जेव्हा तुमचं पाहणं होईल तेव्हा आपण पुढे सुरू करूया. बघा मी सुरुवातीलाच म्हटलं होतं भक्ती कळते सर्वांनाच पण वळत कुणालाही नाही. आता कीर्तन महत्वाचं का भांडण महत्वाची तुमची मान तिकडे आहे का इकडे एवढं सांगू नये. अर्ध्यांचं लक्ष आधीच कुठे आहे त्यांचं चालू आहे एकमेकींमध्ये काय काय झालं का बाई कोणाची भांडण लागली होती का एक म्हणत असेल बाई जाऊ दे माझं आहे काय आधी फावून होती बाकीचं नंतरच्या नंतर करता बरोबर ना. झालं का पाहणं चर्चा झाली का
चर्चासत्र झालं तर आपण पुढे सुरू करूया का? पक्का? हा, एकदा सर्वांनी मोठ्याने बोला, विठ्ठल विठ्ठल. अशा प्रकारे या भव नदीच्या पुरामध्ये वाहून जाण्याच्या आधी आपणही भगवंताच्या मार्गाला लागायला पाहिजे, भक्तीच्या मार्गाला, आणि आपल्या लेकरांनाही लावायला पाहिजे. जोपर्यंत चांगले संस्कार देणार नाही तोपर्यंत चांगली संतती घडणार नाही. चांगली संतती कधी घडेल? जेव्हा आपण त्यांना संप्रदायामध्ये आणू, चांगले संस्कार देऊ, तेव्हा संसारामध्ये सुखी सुद्धा आपण राहू शकतो. म्हणून महाराज म्हणतात कधी भगवंताच्या मार्गाला लागायचे, युवा आहे तोपर्यंत, करता बरोबरी दूर उशी दुरी भव नदीच्या पुरामध्ये वाहून जाण्याच्या आधी. तेव्हा महाराज लोकांनी म्हटले की ठीक आहे महाराज आम्ही करणार, शेवट आम्हाला एवढं सांगा की भगवंताला भजासाठी काय लागते? त्याने म्हटले काही न लगे एका भावाची कारण तू का म्हणे, विठोबाची शपथ घेऊन सांगतोय की भगवंताला भजासाठी काहीच लागत नाही, फक्त मनामधील खरा सात्विक भाव लागतो, दुसरं काही नाही. कारण बघा आपण सर्वांनी माता शबरीची भक्ती पाहिली असेल, बरोबर? भगवंताला भजण्यासाठी 2 गोष्टी लागतात. 5 मिनिटामध्ये आपलं कीर्तन संपणार आहे. सर्वांनी लक्ष द्या की भगवंताला भजण्यासाठी 2 गोष्टी लागतात. पहिला म्हणजे मनातील खरा सात्विक भाव, आणि दुसरा म्हणजे आपल्या भक्तीवर आपला तेवढा विश्वास असायला पाहिजे. कारण माता शबरी जेव्हा पंपा सरोवराजवळ मातंग ऋषीच्या आश्रमामध्ये भगवंताची भक्ती करत होते, कारण त्यांच्या माता शबरीला त्यांच्या गुरूंनी सांगितलं होतं, मोक्षाला जाता जाता माता शबरीला त्यांच्या गुरूंनी सांगितलं होतं की तुला प्रभू श्री राम भेट देणार. म्हणून त्यांच्या भक्तीची महात्म्य काय आहे का? रोज त्यांना वाटेल आज भगवंत भेट देतात का उद्या देतात मला माहीत नाही, म्हणून रोज त्यांनी ज्या पायी जिथपर्यंत होऊ शकते तिथपर्यंत रोज फुलाचं अंतरून काढून शबरी माता प्रभू श्रीरामासाठी अंतरून टाकून ठेवायचे. काही लोक तिथे यायची आणि त्यांना म्हणायचे, आहो आम्ही एवढी भक्ती करतो, आमच्यासाठी प्रभू श्रीराम धावून आले नाही, तुझ्यासाठी येतील का? तू तर साधारण भिल्ल जातीची कन्या, तुझ्यासाठी येणार नाहीत. आम्ही एवढं तपस्या करू आमच्यासाठी आले नाही, तुझ्यासाठी येणार नाही. तेव्हा माता शबरी म्हणायच्या, तुम्ही तुमचं काही करा, ती येऊ न येऊ हे त्यांचं काम आहे, पण मी माझी भक्ती करणं हे माझं कर्तव्य आहे, मी माझी भक्ती सोडणार नाही. तेव्हा लोक म्हणायचे येणार नाही, तुझ्याकडे प्रभू श्रीराम येणार नाही. तेव्हा माता शबरी स्वाभिमानाने स्वतःच्या भक्तीवर विश्वास ठेवून सांगायच्या, काय राम आएंगे आएंगे राम आएंगे, ओ राम आएंगे आएंगे राम आएंगे, राम आएंगे आएंगे राम आएंगे, राम आएंगे आएंगे राम आएंगे, ओ राम आएंगे आएंगे राम आएंगे, शबरीचे उष्टे बोर खाण्याची. प्रभू श्री रामावर एवढी निष्ठा माता शबरीची होती की कोणी किती म्हणा येणार नाही. त्यांनी म्हणायचे माझे प्रभू श्री राम येणार, आणि त्यांच्या भक्तीने धावून प्रभू श्री राम तिथं आले. आणि तीच भक्ती आपण या काळामध्ये केली, बरोबर? प्रत्येक व्यक्तीचा प्रभू श्री रामाबद्दल एवढी दृढनिश्चय होता. प्रत्येक व्यक्ती एकच म्हणायचा, काय बनाएंगे मंदिर बनाएंगे मंदिर, कसम तुम्हारे राम प्राण से प्यारा हो, प्राण से प्यारा है अवधपुरी का धाम, बनाएंगे मंदिर बनाएंगे मंदिर, बनाएंगे मंदिर बनाएंगे मंदिर, तुम्हारे राम प्यारा है बनाएंगे मंदिर. आणि सर्वजण म्हणायचे बनाएंगे मंदिर. आणि आता सर्वजण म्हणतात काय, बन गया है मंदिर बन गया है मंदिर. सर्वांच्या अथक प्रयत्नांनी इथं प्रभू श्रीरामाचं मंदिर सुद्धा बनलेलं आहे. आणि आज या कलियुगामध्ये सुद्धा प्रभू श्रीरामानं आपल्याला भेट दिली का? कारण आता प्रत्येक घराघरामध्ये प्रभू श्री राम आलेले आहे. कारण तिथे अयोध्यामध्ये सुद्धा राम आलेले आहे. म्हणून सर्वांनी म्हणायचंय काय, सजा दो घर को गुलशन सा, सजा
गुलशन सा अवध में राम आहे. आणि आता एकच म्हणायचं राहिलं, सगळं झालंय. कोणतं? कारण प्रभू श्रीराम आपण सगळं म्हणायचो बनाएंगे मंदिर, मंदिर बनले, राम आएंगे आएंगे, राम आले. आता फक्त एकच राहिलं, कोणतं? हर घर में मेरे भारत का, मेरे भारत का जय जय श्री राम बोलेगा. मेरे भारत का बच्चा बच्चा जय जय श्री राम बोलेगा. मेरे भारत का बच्चा बच्चा जय जय श्री राम बोलेगा. मेरे भारत का बच्चा बच्चा जय जय श्री राम बोलेगा. हर घर में जय श्री राम, हर घर में इकडे युवा मंडळ हात वर, सर्वांचे सर्वांनी. मेरे भारत का बच्चा बच्चा, मेरे भारत का बच्चा. थोडासा आवाज माझाच आवाज बसलाय, थोडा आवाज. मेरे भारत का बच्चा बच्चा, मेरे भारत का बच्चा बच्चा जय जय श्री राम बोलेगा. मेरे भारत का बच्चा बच्चा जय जय श्री राम बोलेगा. मेरे भारत का बच्चा बच्चा जय जय श्री राम बोलेगा. हातवर सर्वांच्या टाळ्या, लेकरांना फक्त टाळी. हातवर. ओ धन्य है वो वानर सेना जिसने सेतु को बना दिया. राम नाम लिख कर पत्थर पर पानी पे था ठहरा दिया. रामदूत हनुमान का नारा सारे जग में गूंजेगा. सर्वांनी मिळून म्हणायचंय, बोला जय श्रीराम. आणि नारा कोणता आहे? मेरे. माझ्या पुढचं म्हणायचंय, हर घर में, हर घर में मेरे भारत का, मेरे भारत का जय जय श्री राम बोलेगा. मेरे भारत का बच्चा बच्चा जय जय श्री राम बोलेगा. मेरे भारत का बच्चा बच्चा जय जय श्री राम बोलेगा. मेरे भारत का बच्चा बच्चा जय जय श्री राम बोलेगा. जय जय श्री राम बोलेगा. जय जय श्री राम बोलेगा. जय श्री अशा प्रकारे माता शबरी सारखी जर भक्ती केली ना, तर आपण याही जगामध्ये मनामध्ये खरा सात्विक भाव ठेवला तर याही काळामध्ये आपण भगवंतावर सत्ता गाजवू शकतो. कारण संत म्हणतात, तुका मने भावे देवा सत्ता राबवावे. भगवंतावर खरी सत्ता आपण गाजवू शकतो जेव्हा मनामध्ये खरा भाव असेल. म्हणून महाराज म्हणतात, तू सगळ्यात सोपं आहे, काही न लगे एका भावाचे कारण काही लागत नाही. फक्त एक मनातील खरा सात्विक भाव लावतो. कोणासाठी? भगवंताला भजण्यासाठी. आणि त्या भगवंताला का भजायचे? तिकडं बाकीच्या गोष्टीमध्ये संसारामध्ये तुम्ही बघा, पैसा लागतो, धन लागते, संपत्ती लागते, मान मर्यादा प्रतिष्ठा, या सगळ्या गोष्टी लागतात. फक्त हे भगवंताच्या ठिकाणी जिथं या कोणत्याच गोष्टी लागत नाही. कारण म्हणतात, देव बोलला भावाशी, देव बोलला भावाशी. म्हणून जेवढ टाइम कलमा करू नका, कलमा करू नका. 5 मिनिटं फक्त. झालं 2च मिनिटात होत आहेत. पोरं थांबा. संत म्हणतात, देव बोलला भावाशी सांगण्या वैकुंठाशी. खरा मनामध्ये भाव सुद्धा आपण भगवंतावर सत्ता गाजवू शकतो. आणि संत म्हणतात, काही लागत नाही, काही न लगे भावाची. कारण तुका म्हणा विठोबाची शपथ घेऊन सांगतात की दुसरं भगवंताला भजायसाठी काही
लागत नाही. हा झाला अभंगाचा पूर्ण भावार्थ. हा अर्थ असा आहे की अपेक्षा वेगळा नाही असं मी सांगू शकत नाही. बोलण्यातून काही चूक झाली असेल, बोललेली लेकरी वेळी वापरू तरी करा क्षमा. अपराध महाराज तर विसरा आपल्याच लेकरू म्हणून मला इथं क्षमा करायचे. आजची झालेली कीर्तन रुपये माझे गुरुजी हरिभक्त पंजाब महाराज साळगणीकर तथा भाऊ